रतन टाटा यांच्यावर स्पीच देत आहे. योग्य निर्णयावर माझा विश्वास नाही. जे मी निर्णय घेतला आहे त्याला कसं योग्य करायचं ह्याच्यावर मी काम करतो. असे थोर अध्यक्ष रतनजी टाटा यांना माझ्याकडून सलाम. टाटा कंपनीचे अध्यक्ष रतनजी टाटा यांनी लाखो लोकांना रोजगार दिले. मीठ ते विमानापर्यंत त्यांनी प्रोजेक्ट केले आहे. त्यांनी प्रोजेक्ट केले आहे आणि ह्या जगात असं कुणीच नाही ज्याला टाटा हा शब्द माहीत नसेल. छोट्या ते मोठ्या पर्यंत सगळ्यांना टाटा हा शब्द माहीत आहे. आणि त्यांचा पाळीव प्राणीवर खूप प्रेम आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. त्यांचा एक मित्र आहे शंतनू नायडू म्हणून. त्यांना पण पाळीव प्राणीवर खूप प्रेम होतं. त्यांच्यामुळे त्यांचा रतन टाटांचा मित्र हे पाळीव प्राणीमुळे झालं. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. जेव्हा शंतनू नायडू जात होते तेव्हा त्यांनी एका जखम कुत्र्याला बघितलेलं. त्यांनी त्या कुत्र्याला शेजारी येऊन एक पट्टी बांधली आणि म्हणले की ह्या पट्टी खूप चमकते. जेव्हा अंधारात रस्त्यात जेव्हा कुत्रे रस्त्यावर जात असतात, जेव्हा गाड्या येतात तेव्हा त्यांना दिसो म्हणून त्यांनी पट्टी बांधली. आणि ह्याच्यामुळं रतन टाटा आणि शंतनू नायडूचे हे जुळले आणि त्याच्यामुळे ते मित्र बनले. आणि शंतनू नायडूकडे पैसे नव्हते त्याच्यामुळं रतन टाटांनी त्याला मदत केली आणि हा मेसेज दूरपर्यंत घेऊन जाण्यासाठी रतन टाटांनी मदत केली. आता जून 2024मध्ये रतन टाटांचा एक लास्ट प्रोजेक्ट त्यांचा पेटचं हॉस्पिटल मुंबईमध्ये बांधलं आहे. हा प्रोजेक्ट खूप मोठा आहे आणि लास्ट प्रोजेक्ट रतन टाटाचा आहे. आणि मी तुम्हाला एक सांगायचा प्रयत्न करतो की रतन टाटाचं जेवढं प्रेम प्राण्यांवर आहे तेवढंच त्यांच्या माणसावर पण आहे. मी तुम्हाला अजून एक किस्सा सांगतो. 2008च्या ताज हॉटेलच्या हल्ल्यामध्ये खूप लोक जखम झालते. जखमी लोकांना शेजारच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन त्यांना फ्री ऑफ कॉस्टची ट्रीटमेंट करून दिली. आणि जोपर्यंत हॉस्पिटल बंद होतं तोपर्यंत सगळ्या कर्मचाऱ्यांना रोजगार दिले. अशा थोर भारतवीरांना माझ्याकडून धन्यवाद.